छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही प्रत्येक गडावर जाऊन गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम राबवत असतो। त्या मोहिमेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शिवभक्त मावळ्यांचा सहभाग दिसत असतो। प्रत्येक गडावर जायचं, स्वच्छता करायची आणि त्या ठिकाणची एक डॉक्युमेंटरी बनवायची, सरकारला निधी मागण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो। तर आम्ही 12वी मोहीम झाल्यानंतर 13व्या मोहिमेला रायगडावर एक सोहळा त्या ठिकाणी साजरा करत आहोत। आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमीत कमी 50 ते 60 हजार मावळ्यांना घेऊन तो सोहळा करण्याचा आपला मावळा संघटनेचा मनोदय आहे। आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी मी आणि आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या कार्यक्रमाबद्दलची माहिती दिली आणि कार्यक्रमाला येण्यासंदर्भात आमंत्रण पण दिलेलं आहे। तुम्ही त्यांच्याकडे कांदा उत्पादकांचे प्रश्न, रेल्वे, महामार्ग आणि ग्रामसडक योजनेच्या मागण्याही मांडल्या आहेत, त्यावर त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? मी ज्यावेळेस पहिलं अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये संभाजीनगर ते देवगड ते शनी शिंगणापूर नगर ते सुपा, शिरूर, रांजणगाव, गणपती रांजणगाव, आपला शिक्रापूर, सणसवाडी अशा रेल्वेची पण मागणी केली। त्याला मंजुरी पण दिली, त्याचा DPR पण तयार झालेला आहे। काही ठिकाणी आमच्या राहुरी तालुक्यातील उमरे म्हणून भाग आहे, निमळक या भागामध्ये ओव्हरब्रिजची पण मागणी केली। लिपणगाव त्या ठिकाणच्या काही कामं थांबलेली आहे। अशा अनेक कामांच्या बाबतीत असो, शेतकऱ्यांच्या बाजारभावाच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिक्रिया दिली। निश्चित त्याचं सुद्धा लवकरात लवकर काम चालू आहे।